तुझी ऑफिसला जायची वेळ आहे ना, मग तू असं बाहेर का फिरतोस? आणि तुला जेवण वगैरे ते बनवायचं नाही घरी? आम्ही ते आपलं काय आपलं काय? अगं मंगल, ते म्हणजे हे बघ मंगल, बाहेर जाताना प्रश्न विचारू नयेत, कामं होत नाही. गॅप. ते घरातून बाहेर पडताना, बाहेरच असताना बाहेर विचारले प्रश्न तर चालतात. कुठे चाललाय तुम्ही दोघे? सांगा ना मला. आम्ही कुठे चाललोय हो? हिला काय करायचे, तुला काय करायचे सगळ्या डिटेल्स? तिच्या आईकडे चाललोय. आईकडे? हिच्या काय झालं आईला? त्यांना भयंकर ताप आला. भयंकर? भयंकर नाहीये, थोडासाच ताप आलाय. अशक्तपणा जास्त आहे. अशक्तपणा जास्त, त्याला चाललोय. अशक्तपणा जास्त. चल चल चल. आई पण ऐक ना, इथे कुठे राहते तुझी आई? इथे नाही राहत, मला माहितीये. किती प्रश्न पडतात तुला आणि कशाला हवी आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला? हं? मी विचारलं तुला, तू कशाला आलीयस, कशाला आलीयस, का आलीयस? हा सांग. मी काय करणार? मी ब्लाऊज घ्यायला आलेले, शिवायला टाकले टेलर कडे. मग जा ना, ते ब्लाऊज घे आणि जा घरी, आम्ही पण निघतोय. चल. ऐक ना. काय काय अगं कालपासून माझे पाय दुखतायत गं, खूप खूप दुखतोय. काल तर मुरगळला पाय. मला जरा 100 रुपये दे ना रिक्षाला. काय 100? एवढे कशाला? अरे ते लाखभर रुपये नाही मागितले मी, फक्त 100 रुपये दे ना मला. मी माझी पर्स विसरली होती छोटी, याच्यात ठेवलेली घरी. तू आता येताना चालतच आलीस ना, आणि आता त्या ब्लाऊज वाल्याला पैसे पण देणारच आहेस ना, मग त्यातले घे ना 100 रुपये. मी कशाला देऊ, माझ्याकडे नाही. हे देणार आहेत ऑनलाईन. हो अक्कानं काय द्या ना 100 रुपयाचीच तर गोष्ट आहे. रेडियस के 100 रुपये एवढे कशाला लागतात? मी नाही देणार, माझ्याकडे नाही. हे घ्या वंच. हो थँक्यू. ते परत दे बरं का. देणार आहे रे पैसे तुझे, घरी येईन तेव्हा दे. सासूबाई जरा देवळात जाऊन येते. आनंदी घरात एकटीच आहे, लक्ष असू द्या. हो पण काय ग, अचानक आता देवळात? अचानक मनात पाल चुकचुकते. सारखं वाटतं काहीतरी वाईट घडणार आहे. वाईट म्हणजे नक्की काय झालंय लक्ष्मी? सासूबाई म्हणायला छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण कालपासून ना डोळा फडफडतोय. आज सकाळी देवासमोरचं निरंजन भिजता भिजता राहिला, आणि मगाशी काम करता करता माझ्याच हाताने माझं खूप कसं तरी होतंय मला. सासूबाई देवळात जाऊन आले ना तर जरा मन शांत होईल. नको काळजी करूस. हे बघ, तुला देवळात जायचंय ना तर जाऊन ये, पण मनात नको नको ते विचार आणू नकोस. अगं ह्या सगळ्या अंधश्रद्धा असतात. एक लक्षात ठेव, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो. तुमचं अगदी बरोबर आहे, पण आता मनात आलंय ना तर जाऊन येते. मन थोडं शांत होईल. जाऊ ना? जा. लगेच येते. बघा, मला तुमच्याशी फालतू बडबड करायला वेळ नाहीये. माझी आता इथे एक इम्पॉर्टंट मीटिंग, सो प्लीज इथून चालत्या व्हा. अगं कुठे उभी आहेस त्याचं तरी भान ठेव. इतका गर्व बरा नाही. ओ प्लीज शट युअर माउथ. तुम्ही आता बऱ्या बोलानं निघताय, सिक्युरिटी बोलून तुम्हाला हाकलून काढू इथून. तुला वाटतं तुझ्या धमक्यांना मी घाबरणार आहे? हां, मी खरं तर निघणार होते, पण तुझ्या या अरेरावी वागण्यामुळे आता मात्र मीही बघते मला माझ्या देवाच्या दारातनं कोण बाहेर काढतं. तुम्हाला माहीतच असेल, आपल्या ऑफिसमध्ये खूप मोठा फ्रॉड झालाय. त्याच्याच इन्क्वायरीसाठी मी आलोय. फ्रॉड? यस, 10 लाखांचा फ्रॉड. 10 लाख? आणि तुम्हाला इथे बोलवलंय कारण तुम्ही तिघही संशयित आहात. होय, काय बोलताय तुम्ही? कशाला उगाच या वयात गजाळ जायची कामं करतायत दळवी. शाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. तुम्ही गुन्हेगार आहात हे मान्य करून टाका.
काका बघू चला की. तर महिन्याभरापूर्वी आपलं बोलणं झालं होतं तेव्हा तुम्हाला मी NET सुद्धा दिलं होतं. तुम्ही ते वाचलेलं दिसत नाही. NET नोटीस ऑफ एम्प्लॉय टर्मिनेशन. सर आता तुमच्या सर्व्हिसचे फक्त 2 महिने शिल्लक राहिले. पण आपल्या कंपनीचे आता बरेच नियम बदलले. आपण सगळ्या जुन्या आणि सिनियर एम्प्लॉईजला आता रोल ऑफ करतो. कंपनी तुम्हाला 2 महिन्याचा नोटीस पिरियड देते, त्यामुळे तुम्हाला तुमची पुढील व्यवस्था करता येईल. मी हात जोडतो सर. माझ्या पुढे असे हात जोडण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या मुलांना आधीच कमवायला सांगितलं असतं ना, तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती. एनिवेज, कंपनीचं डिसिजन चेंज होणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दिलेल्या नोटीसप्रमाणे काम करा आणि सांगितल्याप्रमाणे रिटायरमेंट घ्या. मी विश्वासच नाही ठेवणार, कारण तुम्हाला रिटायर व्हायला अवकाश आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि अहो, तुम्हीच मला सांगितलंय आपल्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. पाहुणाचं लग्न व्हायचंय, अजून आपल्याला आपलं हक्काचं घर बांधायचंय. अहो, खूप खर्च आहे आपल्याला. असं उद्या रिटायर होऊन कसं चालेल? एनिवेज, कंपनीचं डिसिजन चेंज होणार नाही, त्यामुळे मी विश्वासच नाही ठेवणार, कारण तुम्हाला रिटायर व्हायला अवकाश आहे हे मला चांगलं माहिती आहे. कंपनी तुम्हाला आणि अहो, तुम्ही मला सांगितलंय आपल्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. मी हात जोडतो सर. माझ्या पुढे असे हात जोडण्यापेक्षा पाहुण्याचं लग्न व्हायचंय, आपल्याला आपलं हक्काचं घर बांधायचंय.